महाराज आहेत. पहिल्या वर्षापासून आजही या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची सेवा करतात. सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. हनुमान जयंतीच्या निमित्तातून कार्यक्रम आहे, ज्या निमित्तातून कीर्तन आहे, ज्यांचं निमित्तातून सप्ताह आहे, त्यांचं वर्णन आपण केलं पाहिजे. राम प्रभूंचा सप्ताह असेल तर राम प्रभूंचं वर्णन केलं पाहिजे. राम प्रभूंचं कार्य काय? एक बाणी, एक पत्नी आणि एक वचनी. हा कृष्ण भगवान परमात्म्याचं काय? अनेक बाणी, अनेक वचने, अनेक पत्न्या. कृष्ण भगवान परमात्म्याचं कार्य आहे. पण प्रभू रामचंद्राचं आयुष्यामध्ये एक बाण त्यांच्या जवळ आहे, एक पत्नी आमची सीतामाई आहे. वचन आयुष्यामध्ये रघुकुल रीत सदा चली आई, प्राण न जाय वचन न जाय. आयुष्यात कधीही त्यांनी वचन आपलं मोडलं नाही. म्हणून महिला मंडळ वचन देताना जरा थोडस पुढची व्यक्ती बघून वचन देत चला. पुरुष मंडळीला माझी विनंती आहे, वचन देताना पुढची व्यक्ती बघून वचन देत चला. बहीण भावाला म्हणते माझ्या मुलीला माझी मुलगी तुझ्या मुलाला दे, आणि अशी प्रत्येक बहीण भाव एकमेकाला वचन देतात. पण काय होतंय, पोरगी मस्तपैकी आयपीएस अधिकारी, कलेक्टर, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार मुलगी, आणि हे जातंय म्हशीच्या मागावं. आणि ती पोरग म्हणते वचन दिलंय, वचन दिलंय. अरे बाबा तू क्वालिटीच भांगार, तू शिकलाच नाही तर तुझं वचन कसं खरं करायचं? वरांनो, तुम्ही बी चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्या, क्वालिटी कमवा. क्वालिटीची किंमत आहे. PSI कधी खऱ्या अर्थाने डीजे रेकॉर्ड नाचलाय का? नाचलाय का? नाही, का क्वालिटी आहे. आणि आपली जर क्वालिटी कमवली तर मुलीच्या वडिलाचा फोन आला पाहिजे, ओ कधी तुमच्या मुलाचं ओळखायचंय, असं म्हणलं पाहिजे. म्हणून क्वालिटी कमवा. क्वालिटी जोपर्यंत तुम्ही कमवत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण यश कधीही प्राप्त करू शकत नाही. मिळालं तसं हनुमंतरायांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तातून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. हनुमंतरायाला जगद्गुरु तुकोबराय शरण गेलेले. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. रामाच्या सेवका मी तुला शरण आलोय. खरं सांगा, आवाज थोडा कमी, एकच पट्टी थोडं कमी, माझ्या बोललेलं काही थोडं कळत नाही, एक नॉर्मल ठेवा. हनुमंतराय हे कोण आहेत? हनुमंतराय अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हनुमंतरायांचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला बरोबर सकाळी 6 वाजता तांबडं फुटताना म्हणजे सूर्य उगवायच्या वेळेस माझ्या पवनसुत हनुमंतरायांचा जन्म आहे. संध्याकाळ सूर्य मावळताना नरसिंह भगवान परमात्म्याचा जन्म आहे. प्रभू रामचंद्राचा दुपारी 12 वाजता आहे आणि कृष्ण भगवंताचा आणि आपला 24 तास कधी बी चालू आहे. आपल्याला दारणच फुटलंय, जन्माला याला वेळ लागत नाही, काळ लागत नाही. म्हणून आपली पत्रिका बघावी लागते. का? आपल्या वेळेचा दोष आहे, आपल्या काळाचा दोष आहे, आपल्या ग्रहाचा दोष आहे. म्हणून पोरग लय घराघरामध्ये कडाकडा करत. आजी म्हणते का कडाकडा करते? कारण त्याच्या वेळेचा दोष असतो, काळाचा दोष असतो. पण हनुमंतराय संत देव ही तिथी पाहून जन्माला येत असतात. विठ्ठल हनुमंतरायांचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे. पौर्णिमा ही चांगली पवित्र तिथी आहे. विठ्ठल हनुमंतरायांच्या आईचं नाव काय? हनुमंतरायांच्या आईचं नाव काय? अंजनी माता. हनुमंतरायांच्या फक्त एकच सोडणार हनुमंतरायांच्या वडिलाचं नाव काय? कशी काय गरज आहे? पवनसुत.
पण बरोबर आहे, पवन सूत आहे मान्य, सूत म्हणजे मुलगा, पण हनुमंतरायाच्या वडिलांचं नाव आहे केशरी नंदन. नंदन म्हणजे मुलगा. वानर आहे एक केशरी नावाचं वानर ऋष्यमुख पर्वतावर राहत होतं. त्यांची पत्नी अंजनी माता तिनं ऋष्यमुख पर्वतावर 1000 वर्ष तप केलं होतं. का? माझ्या पोटी चांगला मुलगा जन्माला यावं म्हणून तप केलं. प्रत्येक सौभाग्यवतीला माझी विनंती आहे, तुम्हाला ज्या दिवशी दिवस जातात त्या दिवसापासून तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करा, जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्याचं पारायण करा, श्रीमद भागवताचं पारायण करा. जीवनामध्ये मुलगा जन्माला आल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय राहणार, जगद्गुरु तुकोबरायचा गाथा वाचल्याशिवाय राहणार नाही, श्रीमद भागवत वाचल्याशिवाय राहणार नाही. पण काय बोलतंय, नवीन वडिलांनी मोबाईल घेऊन दिलेला असतो आणि टीव्ही घेऊन दिलेला असतो. आम्ही 9 महिने टीव्हीच्या समोर उठत नाही आणि पोरग जन्माला आलं की पुन्हा काय बघतय हो पाहुणा, मोबाईल बघतय. मुलांना भेटी दांडू खेळू द्या, मुलांनी गोट्या खेळू द्या, मुलांनी सुरपट्ट्या खेळू द्या. ते चिचुक्याचं काय म्हणायचं हो, फोडायचं तुम्हाला तुम्ही खेळलाय का हो? तर व्हेरी गुड. चंपोळ्या खेळू द्या, ते काचपुरी खेळू द्या, आटापट्ट्या खेळू द्या, पण एक विनंती आहे आई वडिलाला, मुलाला मोबाईल मात्र खेळू देऊ नका. जर इथून पुढं ज्या आई वडिलांनी, आता काय होतंय, पूर्वी लेकरू रडायला लागलं की आई अंगावर घ्यायची, बाळाला पाजत होते. आज लेकरू रडायला लागलं की आई बाळाला काय करते, मोबाईलच देते. हे परिस्थिती निर्माण झाली. इथून पुढे जर कुठल्या आई वडिलांनी मुलगा रडायला लागलं आणि मुलाला जर मोबाईल दिला तर तुम्हाला सटवायची शपथ आहे. सुटली बर का, कशाला शपथ? एक वाटतं आमच्या मनामध्ये तळमळ निर्माण होते की मुलगा वाईट मार्गाला जाऊ नये, त्याला प्लस मायनस चष्मे लागू नये, त्याचा ब्रेन, त्याची मेमरी खराब होऊ नये. फक्त एकच बाळांनो, आम्ही तुमचे आई वडील आहोत, एकच तुमचं आयुष्य वाईट मार्गाला कधीही जाऊ नये याच्यासाठी आमची तळमळ निर्माण होत असते. आम्ही जे हाल सहन केलेले हे हाल तुमच्यावर कधी येऊ नये याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस झटत राहत असतो. आज आई रानात कांदा उपटताना काय त्रास आहे तिला विचारा. रानात दारी धरताना आई बाप कष्ट करतात त्याची जाणीव बघा. आणि तुम्ही मोबाईलला रिचार्जला पैसे मागता, बाबा रिचार्ज मारा. अरे पैसे 400 रुपये मागतो रिचार्जला, आणि 400 रुपये आईला कमवायला दिवसभर सकाळी 9 पासून संध्याकाळी 5 पर्यंत असल्या 40 टेम्परेचर अंश मध्ये दिवसभर बिचारीला काम करावं लागतं. याची ज्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल त्या दिवशी तुम्ही आईच्या जवळ जाऊन आईचे हात बघितल्याशिवाय राहणार नाही. विठाल अंजनी मातेनं तप केलं, एवढं तप केलं, अंजनी मातेच्या स्थानातलं दूध डोंगरावर जरी पडलं, शिळकांडी पडली तर जंगलातल्या डोंगरातले सगळ्या दगडाचे चितड्या उडायच्या, एवढी दुधात ताकद होती. म्हणून गायीचं दूध पिलं पाहिजे. एखाद्या माणसाचा जर प्लेटलेट कमी झाल्या म्हणजे पेशी कमी झाल्या, डॉक्टर काय सांगते तो, काय सांगते तो, गाईचा चीक खायचा. ते काही वेळच्या अगोदर 2 महिने जे साठलेलं दूध असतं ना याचा चीक खायचा. याच्यात खूप ताकद आहे. पण 20-25 सलाईंच्या बाटल्या आणि 1 प्लेटभर गाईचा चीक खा, याची बराबरी करू शकत नाही. महात्मा गांधी रोज शेळीचं दूध पित होते. शेळीचं दूध आरोग्यकारक आहे. माझे गुरुवारी बंडातात्या हे लहान असताना तेही पित होते शेळीचं दूध. पण त्यांनी नंतर त्यांना कोणीतरी सांगितलं तात्या हे दूध पिऊ नका. तात्यांनी ते प्यायचं बंद केलं. का? शेळीचं दूध आरोग्यकारक आहे. खऱ्या अर्थाने कधीतरी आपण आपल्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे. विठ्ठल त्याच्याबरोबर गायीचं दूध आरोग्यकारक आहे. कोणत्या गायीचं? गावरान गायीचं. गाय आपल्या दारामध्ये पाळले पाहिजे. गायीचं दूध पवित्र आहे. गायीचं शेण पवित्र आहे. गायीचं गोमूत्र पवित्र आहे. काही गोष्टी पवित्र आहे.
पण गोड नाही, काही गोष्टी गोड आहेत पण पवित्र नाहीत, काही गोष्टी गोडही नाहीत आणि पवित्रही नाहीत. हा, काही गोष्टी पवित्र आहेत पण गोड नाहीत. इंद्रायणीचं पाणी पवित्र आहे पण गोड नाही. हा, हॉटेलचे पदार्थ गोड आहेत पण पवित्र नाहीत. हा, मांस गोडही नाही आणि पवित्रही नाही, तरी तुम्ही दुर्वडीला खाता. मांस खाता हावस करी जोडणी वैरी ठेवी. हा, दारू गोडही नाही आणि पवित्रही नाही. म्हणून आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये व्यसन केलं असेल तर सोडून द्या, आजपासून बदला. महाराज गलांडे महाराज, आज मी तुमच्याकडून गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो. जीवनामध्ये आपल्या घरामध्ये 3 गोष्टी नसाव्यात. एक गोष्ट, आपल्या घरात आळस नसावा. रोज पहाटे 9 वाजता उठावं. लय लेट करंट लागला. पहाटे 5 वाजता उठावं, आंघोळ करावी, दारात माता भगिनी रांगोळी काढावी. का? आपल्या दारावरून 5 वाजता पार्वती आई साहेब आणि भगवान भोलेनाथ देवादी देव महादेव आपल्या दारावर येतात. आणि त्यावेळी जर आपली दारं बंद असतील तर आपल्याला आशीर्वाद मिळणार नाही. म्हणून पहाटे 5 वाजता सगळ्यांनी उठावं. आपल्या घरात आळस नसावा, आपल्या घरामध्ये भांडण नसावं. पण आज प्रत्येकाच्या घरात 2 हत्यारे आहेत सोमनाथ महाराज, एक खोर आणि एक कुदळ. नवरा भांड म्हणजे तुम्हाला नाही म्हणत, पुढचं मला घे. नवरा भांड खोर आणि बायको भांड कुदळ. आपल्या घरामध्ये भांडण नसावं. आणि तिसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये व्यसन नसावं. माझे गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव आप्पा शमगावकर आपणच्या मुखातलं वाक्य आहे, आपल्या घरात एकाला जरी व्यसन असलं तर समजायचं आपल्या घरातल्या वाशाला कीड लागली. आजचं माझं कीर्तन जरी विसरला तरी चालेल, पण जाता जाता एवढ्या 3 गोष्टी घरी घेऊन जावा. मारुतरायाचा आशीर्वाद 100% आपल्या पाठी मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक तरी गुण आपल्या प्रपंचाला सप्ताहाच्या निमित्तातून घेऊन गेला पाहिजे. पण आम्ही गुण घेऊन जात नाही, आम्ही नको त्या गोष्टी आम्ही घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. मग गाईचं दूध पवित्रही आहे, गोडही आहे, म्हणून ते आपण आपल्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे. म्हणून गाय पाळा, कोंबड्या पाळू नका. गाय पाळा, कोंबड्या पाळू नका. ज्याचे द्वारी गायीचे पाय त्याचे द्वारी विठोबाचे पाय, ज्याचे द्वारी कोंबड्यांचे पाय दारात जाताच बरे पाय. कधी कधी आम्ही कीर्तनाला जातो, कोंबडा येतो दारात वरटतो, क्वाक क्वाक, जणू काय आमच्या स्वागताला ठेवलाय. म्हणून अंजनी मातेचं दूध एवढी ताकद होती, एक जरी चिळकांडी मारली तर पर्वताच्या चिंधड्या होत होत्या. अंजनी मातेनं तप केलं माझ्या पोटी चांगला मुलगा जन्माला यावा म्हणून. मग काय घडलं, इकडं दशरथ राजाने यज्ञ केला आणि त्या यज्ञातलं एक फळ आलं आणि ते फळ कोणी घेतलं? पिंड घारीने धरविला, अंजनीने तो शेविला. हे पिंड त्या घारीने घेतला आणि अंजनीच्या वंजळीमध्ये हातामध्ये टाकला आणि त्याच फळाचे माझे हनुमंतराय आहे. बघा, अर्ध्या फळाचे प्रभू रामचंद्र, अर्ध्या फळाचे लखनजी, अर्ध्या फळाचे भरत, अर्ध्या फळाचे शत्रुघ्न. का? रुसले होते ना काही माता. मग अख्खं फळ उचललं, अख्ख्या फळाचे माझे हनुमंतराय आहे, अख्खं पिंडाचे माझे हनुमंतराय आहेत. म्हणून बलवान आहे, म्हणून ताकद आहे. जन्माला आल्याबरोबर हनुमंतरायाला भूक लागली कडाडून. आईला म्हटले, आई मला भूक लागले, मला खायचंय. आईनं सांगितलं, लालगी लालगी फळ खा विठ्ठल. लालग लालग फळ सांगा बाळांनो. असतो पाठीमा कोणी उत्तर दिलं? ये रे इकडे, तुझा सत्कार करतो. ये स्ट्रॉबेरी, डाळिंब, खिचडी. कोण म्हणलं खिचडी? चेरी. चला, लालगी लालगी फळ का. त्यावेळेस आता चेरी होते का नाही किंवा ते डाळिंब होतं का नाही काही मला माहित नाही, पण जन्माला आल्याबरोबर लालग फळ दिसलं, सूर्य दिसला. हनुमंतराय सूर्यालाच गिळायला निघाले. चरित्र वाचा, रामकथा वाचा. सूर्याला गिळायला निघाले, लालगी फळ खायचे, खायला निघाले. पण सूर्य घाबरला, लट 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 कापायला लागला.
आपल्या बरोबर लटलट कापत असताना सूर्यदेवाने प्रार्थना केली, हे देवदेवतांनो, हनुमंतराय मला गिळाय आलेत, मला खायला आलेले आहेत, मला वाचवा वाचवा वाचवा. तेवढ्यात इंद्राचा धावा केला. इंद्र पळतच आला समोर. इंद्र आल्याबरोबर इंद्राने एक बुक्की मारली आणि हनुमंतराय मूर्छित पडले आणि जमिनीवर पडले. इंद्राने बुक्की मारल्यामुळे हनुमंताचं होट काय झाले तो मोटर चालू केलंय करायचं जर केलं तर आत गाडण्याची खोली असते बघा. आता नाही राहिलं गाडण्या बरं का. गाडणी माहिती आहे तुम्हाला कलर कसला असतो त्याचा? गाडणी असते. गाडणी जर एखादी डोळ्याला चावली तर 2 दिवस वसरत नाही. पण गाडणी चावल्यावर ती वसरायसाठी आपण हातावर डोळ्यावर काय फिरवतो? व्हेरी गुड, बरोबर आहे, डोकं फिरवतो. आम्ही रानात कधी गेलो तर खुरप फिरवायचो, येळा फिरवायचो, बरोबर वेळ बसरत. आता सोमनाथ महाराज तुम्हाला काय माहितीच नाही या गोष्टी. रानात जायचा काही संबंधच नाही. विठाला वीजा जर जास्त कडकडत असेल तर आपल्या दारामध्ये खोंबा टाकावा, आणखी पारे टाकावी, काहीतरी टाकावं, कारण वीज लागत नाही, असं पडत नाही असं म्हटलं जातं. तसं हनुमंतराय सूर्य गेले, हनुमंतराय खाली मूर्छित पडले, हनुमंताचा होठ सुजला, म्हणून तवापासून नाव पडलं हनुमान. लाडाने आईनं नाव ठेवलं तर मारुती. जगात सगळ्यात वेगवान जर कोण असेल तर माझे मारुती आहेत. म्हणूनच गाडीला नाव दिले काय कोणाचं? सुझुकी मारुती. अल्ट मारुती, वेगवान आहे म्हणून मारुती, का जास्त पळते म्हणून. असे हनुमंतराय, हे हनुमंतरायने काय केलं? आपल्या जीवनामध्ये कामाला जिंकलेलं आहे, इच्छेला जिंकलेलं आहे. कामा बांधवडे हनुमंतरायने कामाला जिंकलेला आहे. कामाला बांधून टाकलं. जसं कृष्णाला कुठं बांधलं होतं? व्हेरी गुड, बरोबर आहे. कृष्णाला कुठं बांधलं होतं? ओकळाला बांधलं होतं. तसं कामाला मारुतीने बांधूनच टाकलेलं आहे. कामाचं काही चालत नाही. कामाचा अर्थ इच्छा, आणि आम्हाला इच्छा होत पाच म्हणली की पळतय लगेच जाऊ. इच्छा काळ घाताला तोडरी म्हणजे काय? बेडी केली काळाची, बेडी पायात, आणि बेडी घातली. पूर्वी जुन्या म्हाताऱ्या माणसाच्या पायात काय असायची हो बाबा? तुमच्या पायात होती का पहिली बेडी? चांदीची बेडी असायची काही काहीच्या पायामध्ये. महिला मंडळ, सोन्याचं पैंजण पायात घालायचं नाही अजिबात. तुमच्याकडे किती बी धन असू द्या, अजिबात घालायचं नाही. पैंजण हे चांदीच पायामध्ये असलं पाहिजे. म्हणून पायामध्ये बेडी असायची, चांदीची असायची किंवा सोन्याची बेडी असायची. आता कानात बाळी घालतात बरेपैकी. कोणत्या कानात घालावी? डाव्या कानात, उजव्या कानात नको. उद्या लगेच का? म्हणजे आता नका जाऊ, उद्या. डाव्या कानात बाळी असावी, सोन्याची असावी. ती बी का? कानाचा आणि मेंदूचा जवळचा संबंध आहे. जर सोन्याची बाळी कानात असेल तर सोन्याचा आणि मेंदूचा जवळचा संबंध येतो, आणि कानातली सोन्याची बाळी आपला मेंदू तेज, प्रकाशमय तेज करते, आणि अभ्यास केलेलं सगळं लक्षात राहतं. आणि दुसरी गोष्ट, कानात बाळी असावी ठीक आहे, मान्य. आणि आपल्या डोक्याला वारकऱ्यांच्या काय असावी हो? आता शेंडी राहिली का हो? शेंडी सकट माणसं बुडली हो संसारात. आता शेंडीच राहिली नाही. पूर्वी टीव्हीला माहवाल येत होतं, ते माहवाल येऊ नये म्हणून आपण काय करायचो? चित्र येण्यासाठी हो एंटीना हरवत. तुम्ही बघितलं का? नाही बघितला?
एंटेना असायचा एंटेना, तसं शेंडी म्हणजे एंटेना आहे, सगळं अभ्यास पाठवतो विठ्ठल. प्रत्येक हिंदू धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्याला काय पाहिजे? शेंडी पाहिजे. डोक्याला काय पाहिजे? टोपी पाहिजे. माता भगिनी कीर्तनाला आलाय, डोक्यावर काय पाहिजे? आता नका सावरू घरी गेल्यावर. ज्यांच्या डोक्यावर पदर, ज्या करतात पतीचा आदर, त्यांना म्हणावं इंडियन मदर. आपल्या डोक्यावर पदर पाहिजे. तसं हनुमंतरायांनी कामाची पेढी केली, पायामध्ये घालून टाकली. तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. हनुमंताचं कुळ कोणतं आहे हो? कपी. कपी कपी म्हणजे काय? बरोबर आहे. कपी 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 बोलत चला की मामा, सांगा राव आम्हाला काहीतरी. सोनं काय धरून आणले असं उभं राहिले जेव्हा ऐकू येत नाही. रॉंग नंबर. चला. हा, कपी कुळ हनुमंत म्हणजे माकडाचं वानराचं हनुमंताचं कुळ आहे. असं मी ऐकलेलं आहे बाबांच्या मुखातून की सकाळी सकाळी माकडाचं तोंड बघत नाहीत असं म्हटलं जातं. पण ऐका, हनुमंतरायांनी विचार केला, मी माकडाच्या वानराच्या कुळात जन्माला आलोय, आमचं तोंड बघणार नाहीत ना. मग हनुमंताने विचार केला, एकच अशी साधना करायची, एकच भगवंताची अशी सेवा करायची. माझं जो कोणी सकाळी सकाळी दर्शन घेईल त्याचं सगळं काम फत्ते झाल्याशिवाय राहणार नाही. हनुमंतांनी अशी साधना केली, अशी प्रभू रामचंद्राची सेवा केली, आपल्या जीवनामध्ये दास्यत्व निकट हनुमंते पैकी म्हणून देखील रामचरण. श्रीराम जय राम जय जय राम. पिको श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय राम जय राम जय राम जय राम. ताकद एवढी होती.